नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। डब्यात आज काय नवीन ही टिफिन सिरीज आपली चालू आहे। तर आज आपण कारल्याची भाजी करणार आहोत। कारल्याचा दोन्हीकडचा भाग हा काढून टाकलेला आहे आणि अगोदर असे 3 तुकडे करून घेतले। आपण बटाट्यांच्या फोडी कशा करतो तशा कारल्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। कारल्याचा पुढील मागील भाग आहे तो टाकून द्यायचा आणि ह्या कारल्याच्या फोडी आहेत, याच्यातले जेवढे होता येईल तेवढे आता आपण त्याच्या बिया काढणार आहोत। हे बिया का काढायच्या, कारण खाताना टचटच असं दाताखाली येतं पहा, त्याच्यामुळे ह्याच्यातल्या बिया मी काढून घेत आहे अगोदर। पाणी घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं। 2 टीस्पून मी याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपण ह्या बी काढलेल्या ज्या फोडी आहेत त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या। फोडी करतानाच त्याच्या बिया निघतात पहा। हे पहा, सर्व फोडी आपण मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेल्या आहेत। मिठाच्या पाण्यात का टाकायचं, त्याच्या कारल्याचा कडवटपणा बराचसा जातो, त्याच्यासाठी मिठाच्या पाण्यात हे आपल्याला फोडी टाकून घेतलेल्या आहेत। कारल्याच्या फोडींमधले सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता 5 ते 10 मिनिट आपण कारल्याच्या फोडी पाण्यामध्ये अशाच ठेवूयात। आपण फोडणीची तयारी करून घेत आहे तोपर्यंत। फोडणीची तयारी करण्याच्या अगोदर मी हिरवी मिरची अशी त्याला छेद देऊन घेतलेला आहे पहा। या कारल्यामध्ये जर अशा देठ काढायचा नाही आणि अशा मिरच्या टाकल्या ना खाण्यासाठी खूप छान लागतात, त्याच्यामुळे या थोड्याशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत। कढई तापलेली आहे, याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात। 3 पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे। मोहरी 1 टीस्पून आणि मोहरी चांगली तडतडली याच्यामध्ये आपण अर्धा टीस्पून जिरं टाकून घेऊयात। आता जे हिरव्या मिरच्या आपण छेद देऊन घेतलेल्या होत्या त्या आपण याच्यात टाकून घेऊयात। तेल तापलेलं असेल तर गॅस बंद केला फोडणीसाठी तरी सुद्धा चालेल। आपण मिरची टाकून घेऊयात। मी गॅस जरा बंद केलेला आहे, तेल जास्त तापलेलं आहे म्हणून। आता ही मिरची आपण चांगली परतून घेऊया। मिरची चांगली तळली की अशी थोडीशी साईडला करून घ्यायची आणि याच्यामध्ये आपण आलं खोबरं लसूण जे आपलं वाटण आहे ना, हा मी व्हिडिओ सुद्धा उज्ज्वला जर्नी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ते वाटण सुद्धा तुम्ही पहा कशा पद्धतीने केलेलं आहे। आपण व्हेज नॉन व्हेज कोणतेही भाजी असेल तर हे वाटण वापरतो। 1.5 टेबलस्पून याच्यात वाटण टाकून घेतलेलं आहे। वाटण परतून झालं की याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, लाल तिखट अर्धा टीस्पून, मटन मसाला अर्धा टीस्पून। हे मसाले मी थोडे थोडे घातलेले आहेत, कारण त्याच्यात हिरवी मिरची आहे ना, त्याच्यासाठी मी मसाले खूप थोडे थोडे टाकलेले आहेत। कांदा लसूण मसाला 1 टीस्पून, आणि घरगुती काळा मसाला अर्धा टेबलस्पून। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात। मीठ टाकून घेऊयात 2 टीस्पून। आपण कारली चिरून मिठाच्या पाण्यात ठेवले होते ते आपण धुवून घेऊयात। हे पहा, मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि धुताना याच्या बिया सुद्धा निघून जातात पहा। आता हे असं पाणी नितळून याच्यामध्ये टाकून देऊयात आणि सर्व आपण परतून घेऊ।
हे कारलं खूप छान लागतं. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. कडू अजिबात लागणार नाही. जसं मुरल ना 3-4 दिवस तुम्ही हे परतून खाऊ शकता. कारलं अजिबात अशा पद्धतीने केलं ना तर खराब होत नाही. वाटण टाकलेलं ते कच्चं वाटण टाकायचं नाही. माझं परतून कांदा खोबरं हे सर्व परतून केलेलं वाटण असतं, त्याच्यामुळे ते वाटण सुद्धा व्यवस्थित राहतं, खराब होत नाही भाज्या. कच्च्या वाटणाच्या भाज्या लगेच खराब होतात. हे पहा, याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेणार आहोत. 2 टेबलस्पून असतील पहा, आणि साखर 1 टेबलस्पून. हे सर्व पुन्हा आता मिक्स करून घेऊयात. आमच्याकडे ते अशा पद्धतीने कारलं केलं ना अजिबात राहत नाही, आणि लगेचच खायला घेतलं ना तरी सुद्धा चालतं. खूप छान लागतं अशा पद्धतीने केलेलं कारलं. चपाती बरोबर पण खाऊ शकता आणि भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकता. हे असं कारलं बघा. कारलं शिजत असताना याच्यावरती एक प्लेट ठेवायची. याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ. हे पहा, हे पाणी गरम झालं. असं पाणी याच्यामध्ये सुटते पहा. हे पहा, याला छान अशी वाफ सुद्धा सुटती आणि याला पाणी पण सुटलेलं आहे पहा. असं शिजताना छान पाणी सुटलं ना की भाज्या छान चवदार पण होते त्याच्यात. आता याच्यामध्ये आपण हे गरम पाणी टाकून घेऊयात. पूर्ण कारलं बुडल असं याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे, आणि एवढंच पाणी शेवटपर्यंत बसवेल आणि याच्यातच आपण कारलं शिजून घेणार आहोत. हे पहा, कारल्यामध्ये अजून पाणी आहे आणि कारलं शिजलेलं पण नाही आहे, त्याच्यामुळे आपण मधून अधून असं हलवत आणि झाकण ठेवून कारलं शिजून घेऊयात. हे पहा, कारल्याची भाजी शिजलेली आहे. छान अशी मऊ शिजली आहे पहा. आता हे ओलसर असतानाच त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊयात आपण. 2 टेबलस्पून टाकून घेतलेला आहे. आणि आपली भाजी तयार झालेली आहे. ही जर ओलसरपणा वाटत असेल ना, गरम कढई आहे तोपर्यंत, आणि थंड झाले की ते सुक्की भाजी होती पहा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.